हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 10वीतील संरक्षणशास्त्र या पुस्तकातील धडा क्रमांक 1 राष्ट्रीय सुरक्षा आणि संकल्पनेचे बदलते स्वरूप यावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. तर इथे त्यांनी आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे. त्यातील पहिला प्रश्न सांगितलेला आहे, आपल्या परिसरातील एखादी स्वयंसेवी संस्था म्हणजे NGO शोधा. ती संस्था कसे कार्य करते ते अभ्यासा, त्यावर वर्गात चर्चा करा आणि माहिती लिहा. तर इथे मी तुम्हाला एका संस्थेची माहिती दिलेली आहे, जी संस्था पुण्यातील आहे. संस्था सेवा सहयोग फाउंडेशन. सेवा सहयोग फाउंडेशन ही पुण्यातील एक प्रसिद्ध स्वयंसेवी संस्था म्हणजे NGO आहे. या संस्थेची स्थापना समाजातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी करण्यात आली आहे. या संस्थेची प्रमुख कार्य गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करणे, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचे कार्यक्रम बजावणे. निष्कर्ष: सेवा सहयोग फाउंडेशन ही संस्था समाजातील गरजू लोकांना जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करते. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सेवेद्वारे ती समाजाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देते. प्रश्न 2. एखाद्या राजकीय किंवा सामाजिक पुढाऱ्याची किंवा सरकारी अधिकाऱ्याची भेट घ्या. भारतासमोरील सामाजिक आणि राजकीय समस्यांबाबत त्यांचे विचार जाणून घ्या. त्यावर वर्गात चर्चा करा आणि समस्या सोडवण्यासाठी आपण काय उपाय सुचवाल ते लिहा. उत्तर: मी आमच्या परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याची भेट घेतली. त्यांच्याशी भारतासमोरील सामाजिक व राजकीय समस्यांबाबत चर्चा केली. त्यांचे विचार: त्यांच्या मते भारतासमोर बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी, शिक्षणातील असमानता, महिलांची सुरक्षितता, पर्यावरण प्रदूषण आणि वाढत्या सामाजिक तणाव या प्रमुख समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी कायद्याचे पालन करणे, शिक्षणाला प्राधान्य देणे आणि शासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. या समस्या सोडवण्यासाठी माझे उपाय: सर्वांना दर्जेदार शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करणे, रोजगारात नवीन संधी निर्माण करणे, महिला सुरक्षा व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अभियान राबवणे, नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्ये आणि जनजागृती वाढवणे. निष्कर्ष: भारतासमोरील सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी शासन आणि नागरिक या दोघांनीही जबाबदारीचे काम करणे आवश्यक आहे. तरच भारतासमोरील समस्यांचे निर्मूलन होऊ शकते. तर इथे आपल्या उपक्रमाच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.